Good morning, dear students, and welcome to Real Shikshan Sanstha's ROSE project for the year 2021 and 22 for the 11th Science conducted by Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. First of all, I will introduce myself. My name is Mrs. Manisha Nitin Pawar from Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. And my subject is mathematics and statistics. Today we start first topic from our mathematics section first, and name of the topic is angle and its measurements. Before going to our topic, first we have to see topic wise weightage and format of our question paper. So we start with topic wise weightage of our section first and section second. So here is our topic wise weightage and marks with option. So in section first, our first topic is angle and its measurements. It carries 4 marks. Then second and third topics are from trigonometry and they carry 6 and 8 marks, that is total 14 marks. These two topics are important for our competitive exam, that is JEE and CET exam, as well as our theory exam also. आणि ह्या दोन टॉपिकशी रिलेटेड आपल्याला 10वी पर्यंत ट्रिग्नोमेट्रीचा जो पाठ झालाय त्याच्याबरोबर थोडासा रिपीटेड आणि पुढचा पाठ आपल्याला अर्थाभ्यास. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस, ज्याच्यासाठी तुमचे मार्क्स आहेत विथ ऑप्शन 10. अगदी फर्स्ट सेक्शन मधला म्हणूया किंवा सेकंड सेक्शन मधला, दोन्ही मधला मिळून सगळ्यात सोपा आणि जास्त वेटेजचा आपला टॉपिक आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे स्ट्रेट लाईन्स, ज्याच्यासाठी मार्क्स आहेत 5. त्याच्यानंतर सर्कल मार्क्स आहेत 4. त्याच्यानंतर कोनिक सेक्शन मार्क्स आहेत 8 आणि स्टॅटिस्टिक्स मार्क्स आहेत 5, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. पैकी हे जे दोन टॉपिक आहेत, अजून आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे सेक्शन फर्स्टचा. हे जे लास्टचे दोन टॉपिक आहेत कोनिक सेक्शन आणि मेजर्स ऑफ डिस्पर्शन म्हणजे स्टॅटिस्टिक्स, हे दोन्ही टॉपिक आपल्याला पुढच्या वर्षी 12th स्टँडर्डला नाहीत. त्यामुळे सीईटी साठी आणि जेई साठीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला ह्या 11वीच्या सिलेबसवरच राहणार आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही टॉपिकचा आत्ता अभ्यास करताना आपल्याला पुढच्या वर्षीच्या एक्झाम्सला धरून करायचं, कोनिक सेक्शन्स आणि मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आणि मग ह्याच्यातला सेक्शन फर्स्ट मधला लास्ट टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी, ज्याच्यासाठी मार्क्स आहेत 6. इथपर्यंत आपला सेक्शन फर्स्ट आहे. सेक्शन सेकंड मधला पहिला टॉपिक आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर, ज्याच्यासाठी मार्क्स आहेत 6. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे सिक्वेन्स सिरीज, मार्क्स आहेत 7. त्याच्यानंतर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स, मार्क्स आहेत 8. पुढचा टॉपिक आहे मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थिअरम, मार्क आहेत 7. सेट्स अँड रिलेशन्स, मार्क्स आहेत 6. फंक्शन्स मार्क्स आहेत 5. लिमिट्स मार्क्स आहेत 6. कंटिन्युटी मार्क्स आहेत 5 आणि डिफरन्शिएशन मार्क्स आहेत 6. मी सगळे मार्क्स वाचताना विथ ऑप्शनचे वाचलेत, कारण आपल्या पेपरमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला पहिल्या सेक्शनचे 56 मार्क्स आणि दुसऱ्या सेक्शनचे 56 मार्क्स मिळून 112 मार्क्सचा आपला पेपर असणार आहे. पैकी आपल्याला 80 मार्क्सचा पेपर सोडवायचा आहे. असं हे आपलं टॉपिक वाईज वेटेज असेल फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शनचे. 18 टॉपिक पैकी भरपूर टॉपिक असे आहेत की ज्यांची नावं सुद्धा आपल्याला झालेली आहेत, त्याच्याशी आपण थोडेफार परिचित आहोत. अगदी थोडे टॉपिक असतील जे आपल्याला अगदी नव्यानं परत अभ्यासायचे आहेत. आता ह्या टॉपिक वाईज वेटेजनुसार आपल्याला 3 पेपर द्यायचे. एक आहे 80 मार्क्सचा पेपर, एक आहे 50 मार्क्सचा टर्मिनलचा पेपर आणि एक युनिट टेस्ट तुम्हाला दोन्ही टर्म मध्ये, अशा 2 युनिट टेस्ट. सो आपण आता 80 मार्क्सच्या पेपरचं फॉर्मॅट बघूया. आपल्याला 100 मार्क्स मध्ये 80 मार्क्सची थेरी असणार आहे आणि 20 मार्क्स प्रॅक्टिकलचे आहेत. पैकी 80 मार्क्सचा जो थेरीचा पेपर आहे तो कशा पद्धतीने असेल त्याचा फॉर्मॅट, तर आपल्याला टोटल 4 सेक्शन्स असतील. सेक्शन ए, बी, सी आणि डी. आणि ह्या 4ही सेक्शन मधला तुमचा जे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर असेल ते कशा पद्धतीने असेल. सेक्शन ए इज डिवायडेड इनटू 2 क्वेश्चन्स. क्वेश्चन 1 इज सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. There are total 8 MCQs. Each MCQ carries 2 marks, and so this
question 1 carries 16 marks in our section A. Second question is answer the following, in which we have 4 short answer examples, or you can say very short answer, and it carries 4 marks. So this total section A carries 16 plus 4, 20 marks. And this is compulsory question, or you can say that compulsory section. चारही सेक्शन मधला तुमचा सेक्शन ए हा कंपल्सरीचा सेक्शन असेल, कारण ह्याच्यामध्ये एकही तुम्हाला जादा क्वेश्चन्स असणार नाही. सगळे क्वेश्चन्स हे कंपल्सरी राहतील. सो हा सगळ्यात महत्वाचा आपला सेक्शन ए असेल आपल्या क्वेश्चन पेपर मधला. सेक्शन बी मध्ये तुम्हाला शॉर्ट आन्सर टाईप 1 चे एक्झाम्पल आहेत. टोटल तुम्हाला 12 एक्झाम्पल्स दिले असतील. 12 पैकी आपल्याला 8 सोडवायचे. अटेम्प्ट एनी 8. Each carry 2 marks, so this section carries 16 marks. Then section C, short answer type 2. Here also we have given 12 examples, out of which we have to solve any 8. So total 12 असतील, 12 पैकी आपल्याला 4 सोडवायचे, मार्क्स असतील 24. त्याच्यानंतर 27 पासून 34 पर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत, टोटल तुम्हाला 8 क्वेश्चन्स असतील. 8 पैकी सोडवायचे आहेत आपल्याला 5, मार्क्स असतील 20. असे एकूण आपल्या 80 मार्क्सच्या क्वेश्चन पेपर मध्ये 34 क्वेश्चन्स असतील. सेक्शन ए बी सी डी मध्ये डिव्हाइड झालेले. सेक्शन ए आणि सेक्शन डी तुम्हाला 20 मार्क्सला आहे. 20 आणि 20 40. सेक्शन बी तुम्हाला आहे 16 मार्क्सला आणि सी आहे 24 मार्क्सला. असे टोटल परत तुमच्या मधल्या सेक्शनचे झाले 40. टोटल 80 मार्क्सचा आपला हा अॅन्युअलचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असेल. त्याच्यानंतर आहे युनिट टेस्टचा पेपर आपला 25 मार्क्सचा. कुठलाही पेपर असू दे, तुम्हाला 4 सेक्शन असणार आहेत ABCD. ए मध्ये MCQ असतील 2 आणि शॉर्ट आन्सर एक्झाम्पल्स असतील 3. असा टोटल तुमचा ए सेक्शन होईल 7 मार्क्सला. बी सेक्शन होईल 8 मार्क्सला. 7 आणि 8 15 आणि सी आणि डी चे मिळून 10 मार्क्स असतील. 6 आणि 4 10, टोटल असतील 25 मार्क्सचा तुमचा युनिट टेस्टचा पेपर. इथं तुम्हाला 3 पैकी 2 सोडवायचे, तिथं 2 पैकी 1 सोडवायचे. सो 15 अधिक 10 25. टर्मिनल एक्झामचा पेपर सुद्धा तुमचा 4 सेक्शन मध्ये असेल. सेक्शन ए मध्ये MCQ आणि शॉर्ट आन्सर एक्झाम्पल्स असतील 10 अधिक 4 14 मार्काचा सेक्शन ए असेल. सेक्शन बी 16 मार्क्सचा, सेक्शन सी 12 मार्क्स आणि सेक्शन डी 8 मार्क्स, टोटल 50 मार्क्स. अशा पद्धतीने आपले हे नेचर ऑफ युनिट टेस्ट पेपर, टर्मिनल एक्झाम अँड अॅन्युअल एक्झामचं असेल. त्याच्यानंतर आपल्याला जे 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यानुसार आपले मार्क्स बघायचे. नॉलेज, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन अँड स्किल. सो विथ ऑप्शन 112 मार्क्स आहे आणि विदाउट ऑप्शन 100 मार्क्स. 112 मार्क्सच्या पेपरमध्ये तुमचे नॉलेजवर आधारित 34 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील. अंडरस्टँडिंगवर 47 मार्क्सचे असतील आणि ऍप्लिकेशन आणि स्किलवर 31 मार्क्सचे असतील. असं टोटल 112 मार्क्सचं तुमचं हे डिस्ट्रीब्युशन असेल. आता ह्याच्यामध्ये तुमची जी डिफिकल्टी लेवल आहे ती कशी असेल का? इझी क्वेश्चन्स असतील 34 मार्क्सचे, ॲव्हरेज असतील 56 मार्क्सचे आणि डिफिकल्ट असतील 22 मार्क्सचे. सो टोटल 122 मार्क्सच्या पेपरमध्ये डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स फक्त 22 मार्क्सचे आहेत. म्हणजे जे राहिले आपले 90 मार्क्सचे क्वेश्चन्स ते जे आहेत ते तुमच्या इझी आणि ॲव्हरेज लेवलवर आहे. आणि ह्याच्यानुसार आपले जो MCQ, व्हेरी शॉर्ट आन्सर आणि लॉंग आन्सरचे एक्झाम्पल्स आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल पहा. जे MCQ आहेत 2 मार्काचे ते आपल्याला 16 मार्काला असतील. व्हेरी शॉर्ट आन्सर एक्झाम्पल्स आपल्याला 4 मार्क्सला असतील. शॉर्ट आन्सर टाईप 1 24 मार्कला म्हणजे आपला सेक्शन बी. शॉर्ट आन्सर टाईप 2 म्हणजे आपला सेक्शन सी आणि लॉंग आन्सर म्हणजे आपला सेक्शन डी आपल्याला असेल 32 मार्क्स. असे टोटल आपला हा जो टाईप ऑफ क्वेश्चन आहे त्याच्यानुसार आपलं वेटेज असेल 112 मार्क्सचं. अशा पद्धतीनं आपला हा जो 80 मार्काचा पेपर आहे त्याचंही ओव्हरऑल सगळं डिस्ट्रीब्युशन असेल. आणि आता याच्यानंतर आपल्याला वळायचे ऍक्च्युअल आपल्या सिलेबसकडं. सो आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की आपला हा जो पहिला टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट्स, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पॉइंट्स आहेत. सो आवर पॉइंट्स आर, फर्स्ट इज डिरेक्टेड अँगल. सगळ्यात सोपा टॉपिक, सगळ्यात सोपे आर्टिकल्स म्हणूया.
मग सगळ्यांना अँगल म्हणजे काय माहिती आहे, अँगलशी रिलेटेड सगळी माहिती आहे. फक्त त्याला डिरेक्टेड अँगल का म्हणतोय हे आपल्याला नव्याने अभ्यासायचंय. अँगल्स ऑफ डिफरंट मेजरमेंट्स, युनिट्स ऑफ मेजर ऑफ एन अँगल. त्यातलं एक युनिट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, आतापर्यंत तुम्ही अँगल डिग्रीज मध्ये मोजत आलाय. आता एक नवीन मेजर फक्त आपल्याला शिकायचं आहे. आणि लास्टचे 2 आर्टिकल, लेंथ ऑफ एन आर्क अँड एरिया ऑफ अ सेक्टर. हे जे दोन्ही आर्टिकल्स आहेत लास्टचे, हे दोन्ही आर्टिकल आपल्याला ह्या वर्षाच्या सिलेबस मधून डिलीट केलेले आहेत. आपल्याला फक्त सिलेबसला ह्या वर्षी 3च आर्टिकल्स आहेत. डिरेक्टेड अँगल, अँगल्स ऑफ डिफरंट मेजरमेंट्स आणि युनिट्स ऑफ मेजर्स ऑफ एन अँगल. So before going to our first article, first we recall our some points जे तुम्हाला आतापर्यंत 10वी मध्ये झाले. त्यातला पहिला पॉइंट जो मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की अँगल्सच्या बाबतीत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. सो वी नो हाऊ टू ड्रॉ द एक्यूट अँगल्स ऑफ डिफरंट मेजर्स. तुम्हाला ही गोष्ट माहित आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ एन आर्क आणि एरिया ऑफ अ सेक्टर याचेही फॉर्म्युले तुम्हाला 10वीला झालेत. So in a circle, we can find arc length and area of a sector in terms of the central angle and radius. So या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित आहेत. आता ह्या ज्या 2 गोष्टी तुम्हाला माहित आहेत त्यातल्या ह्या पहिल्या गोष्टीवरून आपण मी जर तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की ड्रॉ अन अँगल ऑफ मेजर 40 डिग्री, तर तो तुम्ही कशा पद्धतीने काढाल? 2 पद्धतीने काढाल. सो हिअर we draw this angle of measure 40 degree. दोन्ही फिगर्स मध्ये तुम्हाला माहित आहे की हा अँगल 40 डिग्रीचाच आहे. पण तुम्हाला ह्याही गोष्टी माहिती आहेत की कोण म्हटल्यावर आपण 3 गोष्टींचा विचार करतो, इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म आणि व्हर्टेक्स. आणि मोजताना आपण इनिशियल आर्म पासून स्टार्ट करतो. सो जर आपण ह्या दोन्ही अँगल मध्ये थोडासा फरक आहे तो बघायला गेलो तर काय दिसेल बघा फरक. या इनिशियल आर्म पासून स्टार्ट केलं तर हे जे डिरेक्शन आहे ते होईल क्लॉकवाईज, आणि इथं जर स्टार्ट केलं आपण इनिशियल आर्म पासून तर हे जे डिरेक्शन आहे ते होईल अँटी क्लॉक. सो दोन्ही फिगर्स मध्ये तुमचा अँगल 40 डिग्रीचाच आहे, पण इथं त्याचं डिरेक्शन आहे क्लॉकवाईज आणि इथं त्याचं डिरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज. मग आतापर्यंत 40 डिग्रीचा बरोबर अँगल कुठला म्हटलं तर तुमच्या दृष्टीनं कुठला अँगल बरोबर होता? तर हा जो आहे आपला तो दुसरा अँगल, त्याला आपण 40 डिग्रीचा अँगल म्हणत होतो आतापर्यंत. मग हाच आपला 40 डिग्रीचा अँगल आत्ताच्या आपल्या आर्टिकल नुसार आपण कशा पद्धतीने डिफाईन करू? तर हे जे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आहे त्याचा विचार करून आपण हा अँगल कसा डिफाईन करणार आहोत? तर आपण ही जी 2 रेजची पेअर घेतली आहे, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म, त्याच्यामध्ये त्या इनिशियल रेला त्या टर्मिनल रेची पोझिशन पर्यंत जाण्यासाठी हे जे टोटल अमाऊंट लागले किंवा हे जे डिरेक्शन मध्ये आपण मोजतोय त्याला आपण काय म्हणतोय? तर डिरेक्टेड अँगल. सो आपल्याला ही डेफिनेशन बघायची आहे. इथं दिसतंय, लक्षात येतंय, हे डिरेक्शन आहे क्लॉकवाईज, हे आहे अँटी क्लॉकवाईज. सो ह्याच्यावर आपली डेफिनेशन काय येईल बघा बरं. आपण हे 2 रेज कन्सिडर करतोय, त्याची आपण ऑर्डर्ड पेअर म्हणतोय, कारण आपल्याला ही पेअर ऑर्डर्ड पेअर म्हटल्यावर पहिला कुठला असणार आहे? इनिशियल रे, आणि दुसरा कुठला असणार आहे? टर्मिनल रे. सो आपल्याला डेफिनेशन बघायची आहे डिरेक्टेड अँगलची. The ordered pair of rays OA, OB together with the rotation of the ray OA to occupy the position of the ray OB is called the directed angle. म्हणजे आपण ऑर्डर्ड पेअर का म्हणतोय तर पहिला जो आहे तो इनिशियल रे आहे आणि दुसरा आहे तो टर्मिनल रे. यातला इनिशियल रे टर्मिनल रे पर्यंत जाण्यासाठी जे तुमचं अमाऊंट ऑफ रोटेशन झालंय त्याला आपण काय म्हणतोय तर डिरेक्टेड अँगल. डायग्राम बघूया. सो हा आपला इनिशियल रे OA आहे, हे आपला टर्मिनल रे OB आहे, आणि ह्या इनिशियल रेला टर्मिनल रे पर्यंत जाण्यासाठी हे जे टोटल अमाऊंट ऑफ रोटेशन गेलंय आपलं त्याला काय म्हणतोय आपण? डिरेक्टेड अँगल. लिहिताना कसं लिहिलंय पहा, हे अँगलचंच नोटेशन आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण हा डिरेक्शन घेतलाय, डिरेक्टेड अँगल AOB. आता आपण सेम फिगर घेतली आणि जर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म बदलले तर ह्याचं नोटेशन पण बदलेल. इनिशियल आर्म जर तुमची OB असेल तर अँगल कसा वाचावा लागेल? BOA. So we read this angle as directed angle BOA. येते का लक्षात? पहा, जशी तुमची डिरेक्शन बदलेल तसा तुमचा अँगल वाचण्याची तुमची जी मेथड आहे आतापर्यंतची ती न विचारात घेता आता आपण डिरेक्शन नुसार वाचणार आहोत.
इथं AOB इनिशियल आर्म पासून स्टार्ट करायचंय BOA. मग आता हे जे डिरेक्शन आहे जे मगासपासून आपण म्हणत आलोय क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, त्याच्यानुसार आपल्याला परत दोन अँगलचे टाईप डिफाईन करायचे. पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. जर अँटी क्लॉकवाईज असेल, आपण मगाशीच आपल्या डायग्राम मध्ये बघितले 40 डिग्रीच्या, अँटी क्लॉकवाईज आपण आतापर्यंत काढतच चाललोय. अँटी क्लॉकवाईज असेल तर तो पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. So next definition is positive angle and negative angle. So if the direction is anti-clockwise, then it is positive, and if the direction is clockwise, then it is negative. So here we mark that is anti-clockwise and clockwise. So if the direction is anti-clockwise, then it is positive, and if the direction is clockwise, then it is negative. Remember these two words, positive angle and negative angle, related to its direction. Now see figure related to this positive angle and negative angle. So here direction is anti-clockwise direction, so it is positive, and here direction is in clockwise direction, so it is negative. आता आपल्याला पॉझिटिव्ह अँगल पण असणार आहेत आणि निगेटिव्ह अँगल पण असणार आहे. आता ह्याच्या जोडीला अजून आपल्याला 10वी पर्यंत ज्या डेफिनेशन झाल्या होत्या त्यातल्या काही डेफिनेशन बघायचे. पहिली 0 अँगल, दुसरी स्ट्रेट अँगल, तिसरी 1 रोटेशन अँगल, चौथी राईट अँगल, या सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला झालेल्या आहेत. 0 अँगल म्हणजे तुम्हाला त्याच्या नावामध्येच कळते की 0 अँगल 0 अंशाचा कोन, म्हणजे अमाऊंट ऑफ रोटेशनच नाहीये तिथं. तुमचा इनिशियल आर्म रोटेटच झाली नसेल तर अमाऊंट किती असणार आहे? 0. म्हणजे जेव्हा तुमची इनिशियल आर्म तीच इटसेल्फ टर्मिनल आर्म असते तेव्हा तो अँगल कसा असणार आहे? तर 0 अँगल असणार आहे. आणि मग 1 रोटेशन अँगल कसा असेल तर एक कम्प्लीट रोटेशन करून तुम्ही इनिशियल आर्म पासून स्टार्ट केलं, इथं इनिशियल आर्म पासून स्टार्ट केलं समजा, आणि एक कम्प्लीट रोटेशन पूर्ण करून तुम्ही आला आणि मग जर तुम्ही इथं थांबला तर इथंच तुमची टर्मिनल आर्म मिळणार आहे. सो जेव्हा तुमची इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म दोन्ही कोइन्साइड होतील तेव्हा तुमचा तो अँगल कुठला असणार आहे? तर 1 रोटेशन अँगल असणार आहे. मग स्ट्रेट अँगल कुठला असेल बघा बरं. जेव्हा सरळ कोन, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरळ कोन, समजा ही जर आपली इनिशियल आर्म असेल तर ह्याचं रोटेशन 180 अंश झाल्यानंतर जी इकडे तयार होणार आहे ती तुमची टर्मिनल आर्म असणार आहे. जेव्हा तुमची इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म दोन्ही अपोजिट रे असतील तेव्हा तो अँगल कसा असणार आहे? तर तो स्ट्रेट अँगल असणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला राईट अँगल डिफाईन करायचा असेल तेव्हा तुम्हाला 1 रोटेशन म्हणजे 360 अंशाचा कोन माहितीये, स्ट्रेट अँगल म्हणजे 180 अंशाचा कोन माहितीये. सो जर 1 रोटेशन मध्ये डिफाईन करायला गेलो राईट अँगलला तर 1/4 ऑफ 1 रोटेशन अँगल इज कॉल्ड ॲज अ राईट अँगल, किंवा स्ट्रेट अँगल मध्ये डिफाईन करायला गेलो तर हाफ ऑफ द स्ट्रेट अँगल इज कॉल्ड ॲज अ राईट अँगल. अशा या आपल्याला ज्या झालेल्या डेफिनेशन आहेत त्या परत एकदा आपल्याला रिकॉल केल्या. आता आपल्याला महत्वाची या टॉपिक मध्ये डेफिनेशन बघायची आहे ती म्हणजे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, किंवा त्याला आपण म्हणणार आहोत स्टँडर्ड अँगल. म्हणजे स्टँडर्ड अँगल कुणाला म्हणायचंय? त्याच्यासाठी अँगलचे जे 3 कंपोनंट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आपल्याला 2 कंडिशन्स राहतील. पहिली असेल इनिशियल आर्म साठी आणि दुसरी असेल व्हर्टेक्स साठी. इथून पुढचा तुमचा प्रत्येक अँगल हा स्टँडर्ड पोझिशन मध्येच असणार आहे. म्हणजे काय असेल तर इनिशियल आर्म जी आहे अँगलची ती तुम्हाला घ्यायची आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आणि व्हर्टेक्स घ्यायचा आहे ओरिजिन जवळ. सो डेफिनेशन बघा. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. An angle is in standard position if its vertex is located at the origin and initial ray is along the positive x-axis. Then it is called as standard angle. See figure here. This is our initial side, this is our terminal side. Since it is along positive x-axis, vertex is at origin, our angle is in standard position or standard angle. Now see example for the standard angle.
here if we consider first angle XOP, since it's a term, initial arm lies along positive x-axis, vertex is at origin, this XOP is in standard position. Similarly, if we consider XOQ, for this also initial arm lies along positive x-axis, vertex is at origin, therefore this XOQ is in standard position. Similarly, XOR is also in standard position, but if we take POQ, it is not in standard position because its initial arm OP does not lies along positive x-axis. So this POQ is not in standard position. So this is not related to our figure. POQ is not in standard position. आता स्टँडर्ड अँगल नंतर आपल्याला दुसरी डेफिनेशन बघायची, अँगल इन अ क्वाड्रंट. म्हणजे तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे आपण कशावरून ठरवणार आहोत. तर पहिली गोष्ट, तो अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याची टर्मिनल आर्म ज्या क्वाड्रंट मध्ये आहे त्या क्वाड्रंट मधला तो अँगल असेल. म्हणजे मी फर्स्ट कन्सिडर केला XOP हा स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे, मग ह्याची टर्मिनल आर्म फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणाल, XOP लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट, XOQ lies in second quadrant, and XOR lies in third quadrant. So this is angle in a quadrant. So definition is, a directed angle in standard position is said to be in a particular quadrant if its terminal ray lies in that quadrant. आपण आत्ताचीच फिगर कन्सिडर करतो इथं, त्यानुसार आपण लिहिलंय XOP फर्स्ट मध्ये, XOQ सेकंड मध्ये आणि XOR थर्ड मध्ये. आता आपल्याला आणखी महत्वाच्या दोन डेफिनेशन्स बघायचे. पहिली क्वाड्रंटल अँगल आणि दुसरी को टर्मिनल अँगल, ज्याच्यावर आपल्याला MCQ असणार आहे किंवा एक्झाम्पल सुद्धा. सो क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय. क्वाड्रंटल अँगल किंवा इथून पुढच्या प्रत्येक डेफिनेशन साठी तुमचा अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे. म्हणजे इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर, टर्मिनल व्हर्टेक्स ओरिजिन जवळ. आता क्वाड्रंटलला आणखी तिसऱ्यासाठी म्हणजे टर्मिनल आर्म साठी काय कंडिशन आहे, तर अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे, आणि टर्मिनल आर्म कुठे पाहिजे, तर एक्स ऍक्सिस वर किंवा वाय ऍक्सिस वर, तर त्याला तुम्ही म्हणा क्वाड्रंटल. तो डेफिनेशन बघा. The directed angle in standard position is said to be quadrantal if its a terminal ray lies along x-axis or y-axis. म्हणजे थोडक्यात एक्स ऍक्सिस वर तुमची इनिशियल आर्म असणार आहे, आणि वाय ऍक्सिस वर किंवा एक्स ऍक्सिस वर सुद्धा त्याचे काय असणार आहे, टर्मिनल आर्म. डायग्राम बघूया म्हणजे कळेल. पहिला अँगल कन्सिडर करूया POQ. काय दिसतंय बघा, इनिशियल आर्म OP एक्स ऍक्सिस वर आहे आणि टर्मिनल आर्म OQ वाय ऍक्सिस वर आहे. म्हणजे झाला क्वाड्रंटल अँगल, टर्मिनल रे लाइज अलॉंग एक्स और वाय ऍक्सिस. POR घेतलं तर इनिशियल आर्म आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर, टर्मिनल आर्म आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर. म्हणजे हा काय झाला क्वाड्रंटल. आता डिरेक्शन घेतलं आपण असं क्लॉकवाईज न POS, तरी सुद्धा बघा बरं क्वाड्रंटल आहे का, स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे आणि टर्मिनल आर्म कुठे आहे, निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर. म्हणजे हा सुद्धा जरी क्लॉकवाईज न मोजला तरी सुद्धा स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे आणि क्वाड्रंटल सुद्धा आहे, कारण टर्मिनल आर्म कुठे आहे, वाय ऍक्सिस वर. सो थोडक्यात असं लक्षात येते का बघा तुमच्या, जर आपण क्वाड्रंटल अँगलचे मेजर्स घ्यायला गेलो तर काय बघा, हे 90 डिग्री, हे 180 डिग्री, क्लॉकवाईज न गेलं तर हे -90 डिग्री, हे -270 डिग्री. म्हणजे जे क्वाड्रंटल अँगल आहे त्याचे जे मेजर्स आहेत ते कसे आहेत, तर 90 डिग्रीच्या पटीमध्ये आहेत. मग क्लॉकवाईज असेल तर मायनस असतील, अँटी क्लॉकवाईज असेल तर प्लस असेल. सो ही नोट आपल्याला MCQ साठी लक्षात ठेवायची आहे. Quadrantal angles are किंवा measures of quadrantal angles are an integral multiple of 90 degree. इंटिग्रल का म्हणतोय, तर प्लस पण आहे आणि मायनस पण. लक्षात राहील का नोट बघा, MCQ साठी लागेल. आता आपल्याला सगळ्यात महत्वाची डेफिनेशन आणखी बघायची ती म्हणजे को टर्मिनल अँगल. तो मगाची 0 अँगल आणि 1 रोटेशन अँगलची डेफिनेशन लक्षात आहे का बघा. 0 अँगल आणि 1 रोटेशन अँगलला तुमचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम आली होती, पण त्यांचे अँगल वेगवेगळे होते. म्हणजे 0 अँगलला मेजर 0 होतं, 1 रोटेशनला 360 डिग्री होतं. तो अशा पेअर्स की ज्यांचे
अमाऊंट ऑफ रोटेशन वेगळे आहेत, पण इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम आहेत. त्याला आपण काय म्हणणार आहोत? दे आर को टर्मिनल अँगल. सो डेफिनेशन काय येईल बघा. Directed angles of different amount of rotations having same positions of initial arm and terminal arm किंवा initial rays and terminal rays are called co-terminal angles. म्हणजे अमाऊंट ऑफ रोटेशन किंवा तुम्ही जे मोजताय अँगल तो वेगळा असेल, पण त्याची इनिशियल रे आणि टर्मिनल रे जर सेम असेल तर तुम्ही त्याला म्हणाल इट इज ए पेअर ऑफ को टर्मिनल अँगल. डायग्राम बघा म्हणजे समजेल. आपण हा 30 अंशाचा कोन अँटी क्लॉकवाईज न मोजला तर 30 अंशाला, क्लॉकवाईज न जर आपण गेलो इथून इनिशियल पासून स्टार्ट करून तर इथपर्यंत तो काय येणार आहे? -330 डिग्री येणार आहे. तीच इनिशियल आर्म ठेवली आपण अँटी क्लॉकवाईज न एक कम्प्लीट रोटेशन पूर्ण करून इथे आलो आणि मग पुढे गेलो तर 360 अधिक 30 390 होणार आहे. म्हणजे एकच अँगल तुम्ही जेवढे प्रकार बदला तेवढं त्याचं अमाऊंट ऑफ रोटेशन बदलेल. तो 30 अंश वजा 330 अंश 390 अंश हे जे आहे ते रोटेशन जरी बदललं तरी अमाऊंट ऑफ रोटेशन जरी बदललं तरी इनिशियल आर्म टर्मिनल आर्म सेम आहे. सो यांना आपण काय म्हणणार आहोत? दे आर को टर्मिनल अँगल. मग आपल्याला एका मार्कासाठी एक पेअर दिलेली असणार आहे. मग को टर्मिनल आहेत का नाही हे चेक करण्यासाठी आपण डायग्राम काढणार नाही, तर आपण त्या दोन्हीमधला डिफरन्स घेणार आहे. जर डिफरन्स 360च्या पटीत असेल तर तुम्ही म्हणाल त्याला दे आर को टर्मिनल अँगल्स. तो नोट बघा. If the difference between measures of two directed angles is integral multiple of 360 degree, then that angles are coterminal. आताच एक्झाम्पल तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकताय. कुठल्याही 3 मधल्या 2 अँगलची डिफरन्स घ्या, तो 360च्या पटीतच येणार आहे कारण ते कोटर्मिनल आहेत आपल्याला इथं दिसतंय. सो हे एक्झाम्पल पण बघा आणि ह्याच एक्झाम्पल नुसार आपण आपल्याला परीक्षेत जर कोटर्मिनल आहेत का नाही चेक करायला विचारलं तर आपण डायग्राम्स काढणार नाही, आपण त्यांचा डिफरन्स घेणार आहे. डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री असेल तर दे आर कोटर्मिनल, and if it is not integral multiple of 360 degree then they are not coterminal. ठीक आहे. ही नोट लक्षात आली का बघा. आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे एक्सरसाइज मध्ये. सो फर्स्ट पेअर इज 210 डिग्री अँड -150 डिग्री. आपण हे ड्रॉ करणार नाही, आपण त्यांच्यातला डिफरन्स घेणार आहे. तुम्ही कसंही घ्या, पहिल्यामधून दुसरा वजा करा, दुसऱ्यामधून पहिला वजा करा, ते तुमच्यावर डिपेंडेंट असेल. मग तुमच्या सोयीने तुम्ही कसाही डिफरन्स घ्या, तो डिफरन्स फक्त आपल्याला 360च्या पटीत आहे का नाही चेक करायचा आहे. सो इन सोल्युशन फर्स्ट वी टेक डिफरन्स, this minus becomes plus and we write this 360 degree as 1 into 360 degree, that is it is a multiple of 360 degree, and so given pair is a coterminal. The given pair of angles are coterminal. एका मार्कासाठी एक पेअर आपल्याला विचारली जाईल. आता अशी सेम आपण एक दुसरी पेअर घेऊया. इथेही आपल्याला कोटर्मिनल आहे का नाही चेक करायचंय. डिफरन्स कन्सिडर करा. मायनस प्लस झाले 390 डिग्री आला डिफरन्स, which is not a multiple of 360 degree. And so given pair are not coterminal. So एका मार्कासाठी एक आपल्याला 2 पेअर विचारल्या जातील 2 मार्कसाठी. सो अशा पद्धतीने तुम्हाला कोटर्मिनल आहे का नाही हे अँगल्स ड्रॉ न करता काढायचं आहे. सो दिस इज अबाउट अवर फर्स्ट आर्टिकल, डिरेक्टेड अँगल and angles of different measures. In tomorrow's lecture, we have to start our second article, that is measures of an angle. We stop here.